बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती। या हत्येमध्ये ज्याच्यावरती प्रमुख या हत्येचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत तो म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड जर पाहिलं तर ज्याला धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून ज्याला ओळखलं जायचं, त्या वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये एक आता धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। ती माहिती नेमकी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या नंतर राज्यभरामध्ये मोठा संताप व्यक्त केला गेलेला होता। या प्रकरणामधल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरामध्ये मूक मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते। सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव वाढलेला होता आणि ज्याच्यावरती सातत्याने आरोप ठेवण्यात आलेले होते आणि तो आरोपी अर्थात या प्रकरणामधला जो मुख्य आरोपी आहे तो म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड याला सुरुवातीच्या काळामध्ये वाल्मिक कराड बराच वेळ फरार होता, तो पोलिसांना काही केल्या सापडत नव्हता आणि थेटपणे वाल्मिक कराड एके दिवशी पुण्यामध्ये थेटपणे सीआयडीला शरण आला। हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे? ते वाल्मिक कराड हाच आहे जो अतिशय धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो। एका जाहीर कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं होतं की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असा म्हणजे तो वाल्मिक कराड। याच वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या कारागृहामध्ये आहे, परंतु त्याच्या बाबतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब पुढे येते आणि ती म्हणजे वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळलेली आहे। वाल्मिक कराड याची प्रकृती जी आहे ती बिघडलेली आहे। सध्या त्याच्यावरती बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये उपचार सुरू आहेत। त्याला मागील 3 दिवसांपासून सलाईन सुद्धा लावल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर बीडच्या जिल्हा रुग्णालयाचं एक पथक जेलमध्ये जाऊन वाल्मिक कराड यांच्या तब्येतीची तपासणी सुद्धा जी आहे ती करण्यात आल्याची माहिती मिळते। परंतु सध्या वाल्मिक कराड गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहामध्ये आहे। तो जामिनासाठी अर्ज करतोय, पण त्याचा जामीन अर्ज जो आहे सातत्याने फेटाळला जातोय। परंतु गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड याची तब्येत ठीक नाहीये। त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा तब्येतीसाठी तपासणीसाठी आणण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याच्यावरती आता तुरुंगामध्ये त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। त्याला 3 सलाईन सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बीडच्या जिल्हा रुग्णालयाचं पथक देखील त्याच्या तब्येतीची जी आहे तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं आहे। परंतु आता एक महत्वाची बाब पुढे येते आणि ती म्हणजे एवढं सगळं 3 दिवसांपासून त्याला सलाईन लावलेले असताना सुद्धा वाल्मिक कराड याच्या तब्येतीमध्ये कशाही पद्धतीची सुधारणा होत नाहीये। त्याची प्रकृती सातत्याने बिघडत जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याला सलाईन लावल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिक कराडच्या तब्येतीमध्ये कशाही पद्धतीची सुधारणा होत नाहीये। वाल्मिक कराडला नेमकं काय झालंय तर वाल्मिक कराड याला लघवीच्या जागी म्हणजेच मूत्राशयाचा त्रास होत असल्याची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिस नावाचा जो आहे तो आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त केला जातो। युरोसिस्टायसिस म्हणजे काय असतं? तो मूत्राशयाचा संसर्ग झालेला जो आजार असतो तो झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो डॉक्टरांनी व्यक्त केला आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। लवकरच वाल्मिक कराडला अंबेजोगाईला हलवलं जाण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 3 दिवसांपासून त्याच्यावरती तुरुंगामध्ये उपचार सुरू आहेत, सलाईन लावणं सुरू आहे, तरी सुद्धा त्याच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा झालेली नाहीये। त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि त्याच अनुषंगानं आता त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयाचं पथकाने देखील त्याची तपासणी केली आणि त्यामुळे त्याला आता पुढील उपचारासाठी वाल्मिक कराडला परळीजवळील अंबेजोगाई येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच आता वाल्मिक कराड जो आहे त्याच्यावरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत। आणि हे जे रुग्णालय आहे, अंबेजोगाईचं जे रुग्णालय आहे ते परळीच्या अत्यंत जवळ आहे। परळी जर पाहिलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कराडचं प्रस्थ आहे त्याच परळीच्या जवळ अंबेजोगाई रुग्णालय आहे। त्या रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती उपचारासाठी त्याला नेलं जाण्याची शक्यता आहे आणि आता परळीच्या जवळच असणाऱ्या अंबेजोगाई रुग्णालयामध्ये त्याला नेल्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहेत, कारण याच परळी तालुक्यामध्ये धनंजय मुंडे त्या ठिकाणचे आमदार आहेत। त्याचबरोबर वाल्मिक कराड याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये दबदबा आहे, कारण तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे त्याला आता अंबेजोगाई रुग्णालय जे की परळीच्या अत्यंत जवळचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी आणलं गेल्यामुळे त्याच्या आता तपासणीबाबत सुद्धा त्याला या ठिकाणी आणल्या जाण्याच्या बाबत सुद्धा आता अनेक प्रश्न जे आहेत आता उपस्थित केले जात आहेत। खरं आता वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत डॉक्टर काय माहिती देतात, वाल्मिक कराडला आता नेमकं काय झालेलं आहे हे सगळंच आता पुढील तपासणीमधून त्याच्या तपासणीमधून पुढे येणार आहे। या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून
आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.